नमस्कार मित्रांनो, मी यतीन राणे तुमचं स्वागत करतो मुंबईचा गणेशोत्सव या सिरीजच्या दुसऱ्या भागात। आपण जो लालबागचा व्हिडिओ केला त्याला मला खूपच छान रिस्पॉन्स आला आणि खूप जणांच्या कमेंट आल्या की त्यांना अजून पण मुंबईतले गणपती बघायला आवडतील। त्यासाठी आपण हा दुसरा भाग करत आहोत आणि या भागाची सुरुवात करणार आहोत माटुंग्याच्या फेमस अशा जीएसबी गणपतीपासून। खरं तर दोन जीएसबीचे गणपती आहेत, एक असतो 5 दिवसाचा आणि एक असतो 11 दिवसाचा। तर आता आपण सुरुवात करणार आहोत एसएनडीटीच्या जीएसबी पासून। चला हे मंडळ खूपच हायटेक आहे आणि त्यांनी काय केलंय, त्यांचे पासेस जे आहेत ना ते इकडे तुम्हाला QR कोडवर दिलेले आहेत, म्हणजे पण थोडंसं कॉस्टली आहे। 500 रुपये एक पास आहे ज्याच्यावर 5 माणसं जाऊ शकतात। खूप छान गाईड केलंय त्यांनी। मला सांगितलं जर समज तुला जर 500 रुपये नाही घालायचे असतील तर इथून सरळ किंग सर्कल स्टेशनकडे जा, तिथून एरियल दर्शन आहे, म्हणजे आपण वरून डायरेक्ट या सभामंडपात येऊन पोचतो आणि खूपच छान वाटतंय। आतलं वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलेलं आहे। आणि हा गणपती बघा, हा गणपती पूर्ण सोन्याने मढलेला आहे आणि 5 दिवसांनी याचं विसर्जन होतं, म्हणजे गणेश चतुर्थीनंतर 5व्या दिवशी याचं विसर्जन होतं। तर मित्रांनो, आपल्याला अतिशय छान असं दर्शन इथे झालेलं आहे आणि इकडे प्रसाद पण मिळतो आणि हे जे काउंटर आहे ना, इथे दिवसभर लोकांना अन्नछत्रामध्ये जेवण वाढलं जातं आणि तुम्ही हवं तेवढं तुम्ही जेवू शकता। ही यांची ना एक स्पेशालिटी आहे। तुम्ही त्यांचं किचन बघू शकता, किती मोठं आहे बघा आणि किती लोक काम करतायत। लोक याला सेवा करणं असं म्हणतात आणि हा खूप चांगला एक या मंडळाचा उपक्रम आहे आणि याच गोष्टीचे पुऱ्या मुंबईभर जीएसबी मंडळाचे फॅन आहेत। हॅट्स ऑफ टू यू गाईज। तर मित्रांनो, आता आपलं या गणपतीचं दर्शन झालेलं आहे जीएसबीच्या 5 दिवसाचा। ॲक्च्युली 5 दिवसात ना इथे भयंकर गर्दी असते। जीएसबी कम्युनिटीचे लोक इकडे खूप आलेले असतात आणि त्याच्यामुळे इथे खूप घाई होते दर्शनासाठी। आणि आत्ता आपण जाणार आहोत सेकंड जीएसबीला, जो वडाळ्याला आहे, राम मंदिरकडचा जीएसबीचा गणपती, आणि तो कंप्लीट अनंत चतुर्दशीला त्याचं विसर्जन होतं। हा फक्त 5व्या दिवशी विसर्जित होतो, म्हणून ह्याला जरा लवकर बघून घेतलंय आपण, लवकर दर्शन करून घेतलंय। आता आपण जाऊया वडाळ्याच्या राम मंदिरच्या जीएसबी गणपतीला। चला। A few moments later. तर आता आपण पोहोचलो आहोत वडाळ्याच्या राम मंदिरच्या जीएसबी मंडळामध्ये। तिथे आता आपण गणपती पाहायला जाऊया। हा त्यांचा गेट आणि तुम्ही जर लेफ्ट हँड साईडला बघाल तर तुम्हाला दादर ईस्टचं मोनोरेलचं स्टेशन दिसेल। तुम्ही जर मोनोरेलने येत असाल चेंबूर किंवा लोअर परेलवरनं, तुम्हाला हे स्टेशन खूप छान पडेल हा गणपती बघण्यासाठी। हे आहे राम मंदिर आणि या राम मंदिरच्याच लेफ्ट हँड साईडने ही आपल्या जनरल दर्शनची एंट्री आहे आणि इथून आपण आतमध्ये गेलो की आपण गणपतीच्या मंडपाकडे पोहोचू। तुम्ही हे या पूजा बघू शकता, ही केळीची पानं जी लावलेली आहेत ते या पूजेची बुकिंग करता येते जीएसबी मंडळाकडून। आणि हा समोर गणपती बघा, हा सुद्धा सोन्याने मढलेला गणपती आहे। खूपच छान दिसतोय ना, वाह, खरंच किती छान वाटतंय बघा। आणि एरवी भयानक गर्दी असते, आपण जरा छान वेळ बघून आलेलो आहोत म्हणून आपल्याला व्यवस्थित इथे फोटोग्राफी करता आली, खूप छान दर्शन घेता आलं। काय माहिती आहे ना व्ह्युअर्स, माझी काकी, माझी एक बहीण आहे टीना, तर हे जीएसबी असल्यामुळे त्यांचे थोडेसे शब्द कानावर पडून मला कोकणी यायला लागलेलं आहे। त्या कोकणी भाषेचा फायदा या जीएसबी मंडळात मला दरवर्षी होतो आणि अतिशय छान अशी फोटोग्राफी करता येते आणि खूप छान वाटतं। आणि खरंच हा गणपती एवढा छान आहे ना, हा गणपती नवसाला पावणारा आहे आणि खूप सारे भक्त या गणपतीच्या दर्शनासाठी लाईन लावत असतात। तर तुम्हालाही वेळ असेल तर पुढच्या 2 दिवसात तुम्ही जरूर या। या गणपतीचं विसर्जन या शनिवारी होणार आहे संध्याकाळी 5 नंतर, तर त्याआधी तुम्ही या गणपतीला भेट देऊ शकता। 1 hour later. तर व्ह्युअर्स, आत्ता आपण आलेलो आहोत परळचा सम्राट हा गणपती बघायला। टाटा कंपाऊंडचा गणपती आहे हा। एल्फिस्टनचा ब्रिज जिथे संपतो तिथेच हे मंडळ त्यांचा गणपती बसवतं लेफ्ट हँड साईडला। आणि इथून आपण आतमध्ये जाऊया आणि ही तुम्ही मूर्ती बघा,
ही भैरव रूपात असलेली गणपतीची मूर्ती आहे। तुम्हाला शंकराचं भैरव रूप माहीतच असेल। ही मूर्ती ना आता परेलमध्ये येणाऱ्या भाविकांचं आकर्षण ठरलेली आहे आणि खूप सारे भाविक इथे रांग लावून या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी येत असतात आणि आकर्षक अशी मूर्ती आहे, खूप छान देखावा सुद्धा। आणि हो, ही मूर्ती आहे ना, ही माझा मित्र अनिकेत शेवाळे यांनी बनवलेली आहे आणि अनिकेत खूपच छान मूर्त्या बनवतो। एक पोलिसाचा मुलगा आहे, पण तो खूपच छान कलाकार आहे। जर कोणाला मोठ्या सार्वजनिक मूर्त्या बनवायच्या असतील तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता। एक्झॅक्ट टाटा कंपाऊंडचा ब्रिज क्रॉस केला ना, म्हणजे पलीकडच्या बाजूला आलो तर आपण येतो परळच्या महाराजाच्या दर्शनासाठी। आणि आता परळच्या महाराजाचं अजून एक नाव झालेलं बॅलन्सिंगचा राजा हा गणपती हा इंटरनेट सेन्सेशन आहे, इंस्टाग्राम फेम आहे आणि खूप सारी लोक हा गणपती बघण्यासाठी गर्दी करतायत। कॉलेज स्टुडंट तर खूप येत आहेत, तुम्ही बघू शकता लाईन किती आहे समोर। तर चला आता आपण दर्शन घेऊया या गणपतीचं। हा खूपच आकर्षक आणि सुंदर असा गणपती आहे। आता बॅलन्सिंगचा राजा का हे तर तुम्हाला कळलंच असेल। म्हणजे यांनी यांच्या देखाव्यात दाखवलेलं आहे की दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी गणपती सगळ्या बाजूंनी त्यांच्यावर तुटून पडून त्यांचा नाश करेल। आणि यांनी मूर्ती सुद्धा एक म्हणजे 6 हातांची दाखवलेली आहे की जनरली आपण देवीचं तसं रूप बघतो, पण हा गणपती हा इंटरनेट सेन्सेशन आहे, इंस्टाग्राम फेम आहे। बॅलन्सिंगचा राजा आगळी वेगळी मूर्ती तुम्हाला बघायला नक्कीच आवडली असेल। खूप लोक हा गणपती बघायला येत आहेत, एवढा हा इंस्टाग्रामवर फेमस झालेला आहे। आता आपण जाणार आहोत परळचा विघ्नहर्ता हा गणपती बघायला आणि यांनी गेट तर अतिशय छान बनवलेला आहे। हेमाडपंथी मंदिरं जशी असतात, म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराची बांधणी तुम्ही बघितलीच असेल किंवा कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर, त्याच टाईपचं त्यांनी देखावा उभारायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न अतिशय छान आहे, सुंदर आहे। हायवेलाच आपल्याला अट्रॅक्ट करून घेतो। आणि चला आता आपण आतमध्ये जाऊन गणपतीची मूर्ती बघूया। आणि ही मूर्ती माशावर उभी आहे आणि त्यांचा देखावा असा आहे, महिलांवर होणारे अत्याचार त्यांनी दाखवलेले आहेत की ते आपण कसे बंद करू शकतो आणि सामाजिक विचारांचा देखावा आहे। आणि गणपतीची मूर्ती सुद्धा खूपच छान आहे। त्याच्याच बाजूला मित्रांनो आहे परळचा लंबोदर। त्यांनी सुद्धा कोल्हापूरचं जे ज्योतिबाचं मंदिर आहे त्या टाईपचा गेट बनवलेला आहे आणि ही जी मूर्ती आहे ती मल्हारी मार्तंड रूपात आहे आणि पूर्ण भंडारा उधळलेला आहे। इकडे गणपतीच्या डोक्यावर सुद्धा तुम्हाला दिसतो आहे हा घोडा, अतिशय सुंदर वाटतोय। तुम्ही गणपतीची रत्नजडित तलवार बघू शकता, अतिशय सुंदर असा देखावा। जाताना हा कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती आहे, हा पण खूपच फेमस झालेला आहे कृष्णनगरचा राजा म्हणून। तर चला आता मी तुम्हाला तो गणपती कसा आहे तो दाखवतो। गोकर्ण ज्योतिर्लिंगाचा देखावा बनवलेला आहे आणि तुम्हाला याची स्टोरी कदाचित माहीतच असेल। रावणाला जेव्हा शंकराने आत्मलिंग दिलं त्यावेळी रावण हे लंकेला घेऊन चालला होता आणि जर ते त्याने लंकेला नेलं असतं तर तो अतिशय शक्तिशाली झाला असता, म्हणून देवांची पूर्ण घाबरगुंडी उडालेली। तर देवाने गणपतीची प्रार्थना केली। गणपतीने अगदी हुशारी दाखवून रावणाला ते थांबवून त्याच्याकडनं ते लिंग काढून घेऊन त्याची स्थापना तिथे केली आणि त्यानंतर रावण जो भडकला आणि रावणाने त्याला खेचून काढायचा प्रयत्न केला, पण ते जमिनीत एवढं फिट बसलेलं आणि खेचल्यामुळे त्याचा आकार असा गायीच्या कानासारखा झाला, म्हणून त्याला गोकर्ण असं म्हटलं जातं। आणि तुम्ही जर कधी गोव्याच्या पुढे गेलात तर तुम्ही ह्या जागेला सुद्धा भेट देऊ शकता। अतिशय सुंदर असं ते स्थान आहे गोकर्णचं आणि तुम्हाला आता इथे तो देखावा बघायला मिळतो आहे। आय होप तुम्हाला ही कथा माहीत असेल आणि हा देखावा पण खूपच सुंदर आहे आणि खरंच खूप छान गणपतीची मूर्ती आणि देखावा सुद्धा खूपच छान आहे। मित्रांनो आता आपण चाललोय नरे पार्कचा म्हणजे परळचा राजा।
ही सुद्धा मूर्ती अतिशय छान आहे. यांनी असा देखावा केलेला आहे की राम सीतेला आणण्यासाठी ज्यावेळी रामेश्वरला आले होते त्यावेळच्या रूपात गणपतीची मूर्ती आहे आणि अतिशय भव्य अशी उंच मूर्ती. आणि नरे पार्क यासाठी फेमस आहे की ते उंच उंच मूर्ती आणतात आणि त्यांचा देखावा सुद्धा छान असतो. आणि पाठीमागे यांनी राम मंदिर केलेलं आहे. तर चला आता आपण राम मंदिर बघूया. आणि अतिशय सुंदर असं राम मंदिर जे नवीन मागच्या वर्षी राम मंदिर बांधण्यात आलं अयोध्येमध्ये त्याची प्रतिकृती त्यांनी इथे केलेली आहे. आणि आतला राम सुद्धा अगदी सेम बनवलेला आहे. अयोध्येला जाता काही आलेलं नाहीये पण ही प्रतिकृती बघून असं अयोध्येला गेल्याचा मला नक्कीच भास झाला. 1 hour later. व्ह्यूअर्स नमस्कार. आता आपण आलो आहोत खेतवाडीमध्ये. आता तुम्हाला खेतवाडी तर ऐकून माहित असेल की इथे ऑलमोस्ट 14 ते 15 गल्ल्या आहेत की जिकडे उंच उंच गणपती असतात. आणि आत्ता जसे गणपती फेमस झालेले आहेत ना सोशल मीडियावर तसा प्रकार ना ह्या गणपतींचा नाहीये. या गणपतीने एक माउथ पब्लिसिटी आहे आणि ते खूप सालांपासून फेमस आहेत. जेव्हापासून ऑलमोस्ट टिळकांनी गणपती चालू केले होते तेव्हापासून या एरियातले गणपती खूपच फेमस आहेत आणि खूप सारी लोक इथे दर्शनासाठी येत असतात. तर आज मी तुम्हाला इकडचे गणपती दाखवतोय. तर आपण सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला इकडे यायचं आहे तर ग्रँड रोड किंवा चर्नी रोड स्टेशनला उतरून तुम्ही चालत येऊ शकता आणि बाकी चालतच फिरायचे कारण काय जवळच आहे डिस्टन्स प्रत्येक गल्लीमधलं. तर आपण जाऊ शकतो एका दुसऱ्या गल्लीतनं बाजूला इमिजिएटली. तर चला आता आपण करूया पहिला गणपती खेतवाडीचा गणराज. आणि हा अतिशय मोठा आणि फेमस गणपती आहे आणि यांना स्पॉन्सर तुम्ही बघू शकता. जीप स्पॉन्सर आहे आणि रुबिकॉन हे जे मॉडेल आलंय जीपचं रँगलर जीप अतिशय सुंदर. आलो आहोत खेतवाडीचा गणराज बघायला आणि मंडपात संध्याकाळी खूपच गर्दी असते पण आता आपल्याला थोडा रिकामा मिळालेला आहे आणि आता मी आतमध्ये जातो आहे. ओ माय गॉड किती सुंदर डेकोरेशन आहे बघा. मला वाटतं मी युरोपियन थीम घेतलेली आहे आणि गणपती तर खूपच छान दिसतोय. अप्रतिम. फक्त देखावा थोडा युरोपियन असल्यामुळे पण ते मला वाटतं अलेक्झांडर वगैरे आहे ग्रीक डिझाईन आहेत. आणि वरती मला हे पॅरिसच्या लूर या ठिकाणचं जो महल आहे त्याचं प्रतिबिंब वाटतंय पण डेकोरेशन अप्रतिम. ही थीम का केली असं माहीत नाही पण छानच दिसतं. आता हे तुम्ही गणपती बघा किती सुंदर गणपती. आणि आता खूप सारे मंडप एसी व्हायला लागलेले आहेत पण पहिला मंडप हा होता की जो एसी असायचा. गणपतीची मूर्ती बघा ना किती सुंदर आहे. मन भरून जातं एकदम. म्हणजे इथून ना पाय निघतच नाही खरंच. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आपण आलेलो आहोत मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली. असं सिंपल फुलांचं केलेलं आहे. मोठा गणपती आहे. प्रत्येक गल्लीमध्ये एक एक उंच उंच गणपती आहे आणि इकडचा गणेशोत्सव खूपच फेमस असतो कारण ॲट अ टाइम लोकांना आले की छान छान देखावे बघायला मिळतात, छान छान मूर्त्या बघायला मिळतात. त्यासाठी इथे लोक खूप येत असतात. आपण आलेलो आहोत 10वी गल्ली खेतवाडी गिरगाव. त्याचं नाव बाप्पा खेतवाडीचा. या मंडळाचा देखावा आहे दशावतारावर. विष्णूने जे 10 अवतार घेतले होते म्हणजे दुष्टांचा संहार करण्यासाठी, राक्षसांना मारण्यासाठी किंवा लोकांच्या कल्याणार्थ जे जे अवतार विष्णूने घेतले होते त्यांचं इथे त्यांनी चलचित्र बनवलेलं आहे आणि मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. विष्णूच्या विविध रूपांमध्ये गणपतीची मूर्ती आहे. हातात कमळ घेऊन, सुदर्शन चक्र घेऊन, बासरी घेऊन. खरंच खूप सुंदर मूर्ती बसवली आहे यांनी. पुढचा गणपती आहे ओम तांडव सार्वजनिक उत्सव मंडळ. म्हणजे मूर्ती सुद्धा अगदी अशी
रागीट असणार. इथे यांनी कालभैरवचा देखावा केलेला आहे आणि कालभैरव तुम्ही गणपतीच्या मागे बघू शकता, शंकराच्या रूपात दिसतोय. आणि पुढे गणपतीची सुद्धा अतिशय सुंदर अशी मूर्ती, ओम नमः शिवाय आणि गणपती बाप्पा मोरया. आता हे जे पर्पल दिसतंय ते खूपच छान डेकोरेशन वाटतंय. आणि आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि या गणपतीचं दर्शन घेऊया. डेकोरेशन छान केलेलं आहे, एक वेल्वेट थीम आहे आणि एक महाल असा बनवलेला आहे पर्पल कलरचा आणि तो खूप सुंदर दिसतोय लाईट्स आणि त्या वेल्वेटच्या फीलमुळे. खूपच सुंदर डिझाईन केलेली आहे. आता आपण आलो आहोत खेतवाडीचा महागणपती बघण्यासाठी आणि इथे पॅट्रिओटिक थीम आहे. तोफ एंट्रीलाच लावलेली आहे. इथे शिवाजी महाराजांचा तुम्ही पोर्ट्रेट बघू शकता. महाराजांच्या राज्याभिषेकाची थीम आहे आणि गणपती इथे मावळ्याच्या रूपात आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत खेतवाडीचा राजा खंबाटा लेन मध्ये. त्यांची एंट्री सुद्धा खूप छान आहे. एंट्री केल्यावरच गणपतीची भव्य अशी कृष्णाच्या रूपातली, कृष्ण अवतारातली मूर्ती बघू शकता. बाजूचं डेकोरेशन सुद्धा कृष्णाच्या सर्व लीलांचे फोटो लावून दाखवलेलं आहे आणि गणपती अतिशय सुंदर आहे. खरंच मूर्ती एवढी छान वाटते ना की काय विचारू नका. गणपती बाप्पा मोरया, प्रसन्न अशी मूर्ती. मित्रांनो, आता आपण आलो आहोत खेतवाडीच्या मोरयाच्या इथे आणि त्यांचा गेट तुम्ही बघू शकता. यांनी पण अतिशय आर्टिस्टिक असा गेट केलेला आहे. आर्टिस्टिक अशी एंट्री आहे. खेतवाडीची 7वी गल्ली असं हिला म्हटलं जातं. यांनी सुद्धा विष्णूचे दशावतार केलेले आहेत. त्यांचं ऍक्च्युली प्रत्येकाला एक फ्रेमिंग केलेलं आहे, ते अतिशय छान दिसतंय आणि वरून या ज्या घंटा आहेत त्या पण एक वेगळा लुक देत आहेत. इथे तुम्ही नरसिंह अवतार बघू शकता. खूपच छान असं डेकोरेशन आणि गणपती सुद्धा अतिशय छान आहे. थोडं साऊथ इंडियन लुक आहे फुलांच्या वापरामुळे, पण मूर्ती अप्रतिम आणि भव्य अशी मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता आपण आलो आहोत 4थ्या गल्लीमध्ये, ज्याला खेतवाडीचा लंबोदर असं म्हटलं जातं आणि ऑपरेशन सिंदूरचा गेट बनवलेला आहे त्यांनी. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही गणपती बघू शकता. ही पूर्ण पॅट्रिओटिक थीम आहे. यांनी ब्राह्मोस वगैरे बनवलेले आहेत. गणपतीच्या हातात गदा आणि तलवारच्या जागी रॉकेट आहेत आणि आपल्या भारत देशाचा झेंडा सुद्धा गणपतीच्या हातात दिलेला आहे. खूप छान अशी थीम. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया. आपण आलो आहोत खेतवाडीचा सुखकर्ता हा गणपती बघण्यासाठी. थोड्या आगळ्या वेगळ्या रूपात हा गणपती आहे, कारण 36 फूट उंच अशी विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातली गणपतीची मूर्ती आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि यांचा देखावा आहे संत गोळा कुंभारांची विठ्ठल भक्ती. गोळा कुंभार विठ्ठलाच्या भक्तीत एवढे रमून गेले होते की त्यांना कळलं सुद्धा नव्हतं की त्यांचं मातीत काम करत असताना त्यांचं मूल त्यांच्या पायाखाली आलं होतं आणि त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या बायकोने खूपच आक्रोश केला होता आणि तेव्हा विठ्ठल रुक्मिणी प्रगट झाले आणि त्यांनी त्याचं मूल जिवंत करून त्याला परत दिलं. या गोष्टीतला देखावा इथे सादर केलेला आहे आणि खरंच खूपच छान असा देखावा आहे. या मंडळाच्या समोरच मुंबईचा सम्राट या गणपतीचा मंडप आहे आणि खरंच अतिशय आकर्षक असं डेकोरेशन आतमध्ये केलेलं आहे. पीओपीचा पूर्ण महाल बनवलेला आहे आणि कोरीव काम तर अतिशय सुंदर आहे आणि मूर्ती त्याहूनही सुंदर आहे. याचं सिलिंगचं डेकोरेशन सुद्धा खूपच छान केलेलं आहे आणि मूर्ती बघून खरंच प्रसन्न वाटलंय. चला आता आपण जाऊया पुढचा गणपती बघायला.
आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या क्रॉस लेनमध्ये आणि इथे 28 फूट उंचीची मूर्ती आहे की जी 360 मध्ये फिरते चलचित्राच्या रूपात. आणि इथे आहे म्हणजे मेरू पर्वत, तुम्हाला आठवत असेल अमृत मंथन किंवा समुद्र मंथन की ज्याच्यातनं अमृत बाहेर आलं होतं, तर तो देखावा यांनी केलेला आहे. देव आणि दानव, देव आणि राक्षस, एका बाजूला देव होते एका बाजूला राक्षस होते आणि मध्ये एका पर्वताने समुद्र घुसळला होता. तर तो देखावा आपल्याला इथे बघायला मिळतो. खूपच अट्रॅक्टिव्ह असा देखावा आहे आणि छान डेकोरेशन. ही आहे खेतवळची 5वी गल्ली आणि इथे आपल्याला आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेता येईल. खूप छान अशा कलर्समध्ये गणपती बसलेला आहे सिंहासनावर. इथे जरा गर्दी कमी आहे आणि ही मूर्ती इको फ्रेंडली आहे. मित्रांनो, आता आपण ज्या मंडपात आलेलो आहे त्यांनी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणण्याचा देखावा केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकाल की इकडे भगीरथाने त्याच्या पितरांचा उद्धार होण्यासाठी गंगेला जमिनीवर आणलं होतं. त्यासाठी त्याने घनघोर तपश्चर्या केली होती, शंकराची, ब्रह्मदेवाची. आणि त्यानंतर त्याने हे तुम्ही हे जे पाणी बघताय, हा जो बघताय तो भगीरथ राजा, आणि त्याने गंगेला जमिनीवर बोलवली आणि गंगेचा प्रवाह शंकराने स्वतः जटेत त्याच्या बांधून घेतला, कारण पूर्ण पृथ्वी वाहून गेली असती असं म्हटलं जातं. आणि फक्त एका धारेने ती बाहेर येते आणि भगीरथाच्या सगळ्या पितरांचा त्या गंगेने उद्धार केला, अशी पुराणातली एक कथा आहे. त्याचा देखावा यांनी इथे सादर केलेला आहे. अप्रतिम कथा, अप्रतिम देखावा, खूप छान वाटलं. तर मित्रांनो, आपण आता ज्या मंडपात आलेलो आहे त्यांनी इथे शंकराच्या मंदिराचा देखावा केलेला आहे आणि ते खूपच छान वाटतंय. तुम्ही वरती शंकराची मूर्ती बघू शकता. हा गेट एवढा सुंदर वाटतोय ना, दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि बाकी इथं कोरीव काम केलेलं आहे, डिझाईन केलेली आहे. आतमध्ये आल्यानंतर तर एकदम डेकोरेशन बघून भान हरपून जातं, कारण गणपतीची मूर्ती अगदी शंकराच्या रूपात आहे. एकदम व्हाईट आणि ब्ल्यू कलरचा कॉम्बिनेशन वापरून ती बनवलेली आहे आणि अप्रतिम अशी मूर्ती आहे. आणि त्यांनी जी गुहा बनवलेली आहे ती थोडीशी मला एलिफंटासारख्या मूर्त्या त्या वाटत आहेत, पण डेकोरेशनचा लुक एकदम अप्रतिम आहे. खरंच इथे जरा थांबून वेळ काढला मी आणि मला इथून निघवत सुद्धा नव्हतं, एवढं आतमध्ये प्रसन्न वाटलंय. खूपच छान. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला GSBचे दोन्ही गणपती, परेलचे खूप सारे गणपती आणि घेतवाडीचे गणपती दाखवलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणावरून. तोपर्यंत तुम्ही तुमची चांगली काळजी घ्या आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम. बाय बाय.